रात्रीचे 2:46 झालेत। शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय। 4 षटकांची लढत आहे। जय हनुमान उसरली आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल स्कायरा 11 शक्ती स्मृती खारकोपर। या दोन संघांमध्ये ही लढत आहे। तर विनोद शेठ वाघमारे निस्सिम साई भक्त त्यांचं सुद्धा इथे शुभागमन आणि त्यांचं सुद्धा स्वागत इथे केलं जाईल। त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली। तर विश्वजित पाटील यांच्या शुभ हस्ते एकनाथ पाटील त्यांच्या शुभ हस्ते इथे विनोद शेठ वाघमारे एक काळ होता ज्यांनी तो क्रिकेटमध्ये गाजवला आणि त्या संघाच्या पाठीमागे त्यांचा सिंहाचा वाटा आपण पाहिला। आणि जय हनुमान टायगर 11 देवस संघ सध्याची स्थिती आपण संघाची पाहिली। मी आधीच उल्लेख केला की आपल्या विभागातील 2 संघ आपण निश्चितच पाहतोय। पहिला आपण पाहिलंय टायगर 11 जय हनुमान देवत तुफान फॉर्म मध्ये राहिलेला संघ यंदाच्या मोसमामध्ये आणि पुन्हा एकदा सुपर 12 मध्ये एंट्री केली। तर जाऊया आपण मैदानावरती। सामन्याला इथे सुरुवात आहे। प्रथम फलंदाजी करते इथे जय हनुमान उसरली संघ। 2 खेळाडू मैदानावरती सरकले, जयेश डांगरकर आणि नितेश पाटील। तर प्रतीक पाटील येईल गोलंदाजीसाठी। खारकोपर विरुद्ध तर सनी पाटील देबद त्यांच्याकडून सुद्धा देबद संघ सुपर 12 मध्ये पोहोचला। तुमच्यासाठी खूप सारे शुभेच्छा आहेत। फायनलच्या दिवसामध्ये पुन्हा भेटूया। रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न होता। उत्साह अपिलामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। निश्चितच पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले। निर्धाव चेंडूची सांगता झाली। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला। 4 षटकांची लढत आहे। इथे उसरली संघ करते प्रथम फलंदाजी। आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा पुन्हा एकदा मी स्वागत करते। गोलंदाज प्रतीक पाटील। गोलंदाज प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल। पहिला चेंडू आलाय निर्धाव। 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज प्रतीक। जयेशसाठी हा चेंडू होता आपट बार, मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे जयेश डांगरकर होईल बाद। धक्का क्रमांक पहिला आणि पहिला गडी गायब। जय हनुमान उसरली संघाचा बिग फिश इन द नेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय। जयेश डांगरकर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सपशल अयशस्वी ठरलेला खेळाडू, मात्र ह्या सामन्यामध्ये सुद्धा असफल ठरते। थोडीशी निराशा जाणवते चेहऱ्यावरती, कारण त्याला सुद्धा माहिती आहे अति महत्वाचा सामना आहे। मागच्या काही वर्षामध्ये क्रिकेट थोडासा कमी खेळलाय उसरली संघ, मात्र इथे नाईट स्पर्धेमध्ये सूर गवसण्याचा प्रयत्न आहे। मागचा सामना तुफान जिंकला, मात्र इथे सुद्धा फलंदाजी पुन्हा एकदा निराशा करते जयेश डांगरकरची आणि पहिला गडी इथे बाद होते। नवीन फलंदाज मैदानावरती लगेच सज्ज राहायचे उसरली संघ। दिवेश बोलाडे मागच्या सामन्यामध्ये सुपर हिरोज ठरलेला हा खेळाडू फलंदाजीमध्ये 1 षटकार दाखल होता, मात्र गोलंदाजीमध्ये ती चुणूक आपल्याला पाहायला मिळाली। 4 षटकांची लढत आहे। मोठी धावसंख्या पाहिजे। नितेश पाटील आणि दिवेश बोलाडे येईल नवीन फलंदाज। 2 चेंडूंचा खेळ संपलाय। खारकोपर विरुद्ध उसरली अशी लढत आहे। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे। सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारी या 2 संघ आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले। ई ग्रुप मधून गावदेवी अक्कुर्ली आणि त्यानंतर आपण ग्रुप बी मधून टायगर 11 जय हनुमान देवस संघाला पाहते। त्यानंतर सुपर 12 साठी आणखीन कोणता संघ असेल जो आजच्या दिवसामध्ये प्रवेश करेल? 8 संघ आपल्याला मिळाले। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती। प्रतीक पाटील 2 चेंडू फेकले। जयेश डांगरकरची विकेट आहे। नवीन फलंदाज दिवेश येईल। पहिल्या आणि अंतिम पॉवर प्लेचं षटक। 4 षटकांची ही लढत आहे। 2 चेंडूंचा खेळ संपला। अजूनही धावसंख्येचं खातं उघडले नाही। पहिला चेंडू निर्धाव होता जयेशसाठी। दुसऱ्या चेंडूवरती जयेशची विकेट होती। प्रतीक पाटील पुन्हा एकदा इथे सज्ज होईल। स्ट्राइक रेंजला दिवेश खेळते। मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू। गतीमध्ये परिवर्तन केले। ही खासियत ही शैली हमेशा इथे नेहमीच राहिली गोलंदाज प्रतीक पाटीलची। 3 चेंडू फेकलेत, अजूनपर्यंत धाव बनली नाही। उसरली संघासाठी थोडीशी डोकेदुखी ठरते हा गोलंदाज। 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल।
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मात्र या वेळेस तयार होता, सज्ज होता दिवेश आणि चेंडू सीमारेषे पार धाडले. मोठा फटका, मोठा तडाखा, हा येईल षटकार. या 6 धाब्याने संघ पुढे सरकला. एकूण धाबा आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 6 धाबा धावसंख्या फलकावर. तर षटकारानं इथे सुरुवात झाली डाबाची आणि तोच प्रयत्न नेहमी केला जातोय दिवेशच्या माध्यमातून. 6 धाबा 1 गडी बाद असताना 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांची ही लढत. 6 धाबा. मागचा सामना एकतर्फी आपण पाहिला, ज्यामध्ये देवस संघ पुढे सरकला, सुपर 12 मध्ये प्रवेश केला. मात्र या सामन्यामध्ये 2 संघांमध्ये लागलेली ही शर्यत मात्र कोण जिंकणार? गोलंदाज तयार प्रतीक. या चेंडूवरती चकले फलंदाजाला थोडासा वेग होता चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धाबा आहेत त्या 6 धाबा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे बाकी. स्ट्रायकर एंडला दिवेशला आपण पाहते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल प्रतीक पाटील. लास्ट बॉल आणि इथे दांडी गोल केल्या. आणखीन एक धक्का. दिवेश येईल माघारी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 1 षटकार दाखवला, त्यानंतर विकेट फेकल्या. इथे सुद्धा तेच घडते. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. जय हनुमान उसरली. 6 रन्स 6 धाबा. जाऊया आपण मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 6. नवीन फलंदाज येईल अजय डांगरकर. तर गोलंदाजीसाठी येईल विशाल घरत. 4 षटकांची ही लढत आहे. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडला आपण खेळाडू पाहतोय नितेश पाटील. सलामीला आलेला हा फलंदाज पहिला चेंडू फेस करेल. हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अजूनपर्यंत शांत ठेवले. शांत वातावरण आहे. थंडीचा जोर थोडासा वाढत चाललाय. पहाटेची वेळ होत चालल्या. जवळजवळ 3 वाजलेत. 2:54 फुल टॉस होता, फायदा उचलू शकला नाही. इथे आपण खेळाडू पाहतोय नितेश पाटील शांत आहे. 8 चेंडूंचा खेळ पहिल्या डाबामध्ये संपलाय आणि धाबा आहेत त्या 2 गडी बाद. 6 धाबा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. नितीन पाटील आपण संपर्क साधा. डीजे नितीन पाटील. मैदानाकडे आपण जाऊया. हा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र बॅकअप नव्हता. जोपर्यंत बॅकअप पोहोचेल तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेनं संघ पुढे सरकते. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 7 रन्स. 2 गडी बाद आहेत. 7 धावा बनल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. फर्स्ट इनिंग आपण एन्जॉय करते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विशाल येईल. विशाल घरत. स्ट्रायकर एंडला अजय डांगरकर. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा धावसंख्या फलकावरती त्या 8 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण इथे धावसंख्या फलक पाहते. जय हनुमान खारकोपर विरुद्ध इथे आपण संघ पाहते स्कायरा 11 शक्ती स्मृती खारकोपर विरुद्ध जय हनुमान उसरली संघादरम्यान ही लढत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. मोठ्या धावसंख्येकडे जर वाटचाल करायची तर अजयचं थांबणं इथे मैदानावरती गरजेचं आहे. मात्र विशाल घरत तसं घडू देईल का? नितेश पाटीलनं आतापर्यंत 3 मध्ये 1 धाव जमवल्या. कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे.
आणखीन एक धक्का, तिसरा गडी बाद झाला. बॅटिंग ऑर्डर जर आपण आजच्या दिवसामध्ये उसरली संघाची पाहिली, निश्चितच सरप्राईज केले सर्वांना. अजय नेहमी सलामीला येतो, नितेशला मिळालेली संधी, दिवेश तिसऱ्या क्रमांकावरती आला, हनुमान मागच्या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आले होते, आता विजय डांगरकर. 3 गडी बाद झाले, धावा आहेत त्या 9 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे, बाकी शांत सुरुवात आहे. अजूनपर्यंत 1 चौकार 1 षटकाराची अपेक्षा करते. 1 षटकार दाखवला होता दिवेशनं, मात्र दिवेश बाद झाल्यानंतर थोड्याशा अडचणी वाढल्यात. अजयला अजूनही सूर गवसला नाही. पहिला चेंडू तो खेळलाय, 1 धावेचं योगदान आहे. धाबा आहेत त्या 9 धाबा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. फास्ट क्रिकेट खेळायचं आहे, खारकोपर संघ दूरवरचा प्रवास करायचा आहे. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. 3 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विशाल घरत येईल. विजयसाठी हा चेंडू आहे. बॅटची एज आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. धाव मिळणार नाही चेंडूवरती. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये धावा आहेत त्या फक्त 9 धावा. 9 धावा. धावसंख्या फलकावरती 3 गडी बाद झालेत. तर माजी सरपंच प्रितेश डांगरकर यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला उसरली संघाला खूप सारे शुभेच्छा आलेत. रात्रीचे वाजलेत 2:57 तरी सुद्धा स्पर्धा एन्जॉय करत असताना सर्वांचे आम्ही मनापासून धन्यवाद देते. क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम आहे आणि निश्चितच ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषकाची दमदार स्पर्धा आहे. शेवटच्या अंतिम क्षणामध्ये आजच्या रात्रीतील आपण पोहोचतोय. डे नाईटची ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप आपण स्पर्धा पाहिल्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. 4:30-5 वाजता जरी स्पर्धा सुरू झाली तरी 2, 2:30, 3 स्पर्धेमध्ये वाजतात. मात्र काल आम्ही स्पर्धा कव्हर केली करंजाड्याची डे नाईट स्पर्धा. 11:30 शेवटचा सामना संपला. नऊ धावा धावसंख्या फलकावरती. 3 गडी बाद झाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हर्षल ठाकूर. अजयसाठी चेंडू येईल. हा चेंडू आपण पाहिला, थोडेसे ॲक्शन आपण पाहिली. विराट कोहली ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर करतो, सोहेल तन्वीरची ॲक्शन आपण पाहिली होती. 9 धावा धावसंख्या फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. शांत अजूनही वातावरण उसरली संघामध्ये आपण त्यांच्या पवेलियनमध्ये पाहतो. 9 धावा फक्त 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजयकडून आशा आणि अपेक्षा असतील संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेस मिळते, यशस्वी ठरते या चेंडूवरती आणि चेंडू जाईल सीमारेषेपलीकडे षटकार. जर उसरली संघाला इथे लढाई करायचे, संघर्ष करायचे, मेहनत करायची, त्यासाठी गोलंदाजांना 30-35 धावा देणं हे खूप गरजेचं असणार आहे आणि त्याकडे वाटचाल करेल अजय डांगरकर. 15 धावा आत्तापर्यंत बनल्यात. 10 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये अजूनही बाकी आहे. गोलंदाजीसाठी हर्षल ठाकूर येईल. बाउन्सर करण्याचा तो प्रयत्न होता, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला आणि आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती धावा आहेत त्या 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये होत असताना 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. तरी त्या रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल. सोळा धावा धावसंख्या फलकावरती. हर्षल ठाकूर करतोय गोलंदाजी. स्ट्रायकर यांना आपण खेळाडू पाहतोय. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये ठीकसा संपर्क नाही आहे आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू संपलेत. हर्षल ठाकूर पहिल्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी राहिली. 38-39 धावा तो नाबाद राहिला मैदानावरती. शेवटच्या क्षणाला स्ट्राईक मिळाली नाही शेवटच्या षटकामध्ये. मात्र इथे गोलंदाजीमध्ये हात आजमावताना, नशीब आजमावताना ओव्हर द विकेट. हा फटका सुरेख आहे.
मागे क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाही असता तरी फरक पडला नसता. अजयला चेंडू सीमा पार, आणखीन एक तडाखा षटकार. धावा बनल्या त्या 6 धाब्यांच्या मदतीनं 22 धाब्यांवरती संघ मजल मारते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्ती ते फटकेबाजी शेवटच्या क्षणाला अजय डांगरकर कडून 5 चेंडूमध्ये 13 धाब्यांची उपयुक्त खेळली आले संघासाठी. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. हर्षल ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला खेळते अजय डांगरकर. हा फटका पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर आहे आणि तिसरा षटकेल या षटकातील जबरदस्त फटकेबाजी. धावा बनल्या त्या 28 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे थोडंसं समीकरण फसलंय मी तर म्हणेन खारकोपर संघासाठी. हर्षल ठाकूरला दिलेली गोलंदाजी इथे अडचणी वाढत चालल्या. 3 षटकार आलेत आणि 19 धावा या षटकामध्ये आत्तापर्यंत आल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. 28 धावा अजूनही धावसंख्या फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. अजय डांगरकर ऑन स्ट्राईक. 19 धाव्यांचं योगदान अजयचं आतापर्यंत राहिल्या. गोलंदाज आहे तयार. पुन्हा एकदा आपटी बार. 4था षटकार होते आणि सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना आपण जय हनुमान उसरली संघाला पाहतोय. पंचांचा इशारा सुद्धा येईल. फ्रंट फुट नो बॉल. लाईन्स बिलॉंग टू द अंपायर्स. 4था षटकार या षटकातील आपण पाहतोय. 26 धावा आतापर्यंत. कुठल्या धावा बनल्या त्या 35 धावा. शेवटच्या चेंडूचा इथे खेळ बाकी आहे. फ्री हिटची संधी असणार आहे. 4 षटकार आतापर्यंत ह्या षटकामध्ये आलेत. 26 धावांचं षटक राहिले. फ्री हिट अजय डांगरकर साठी. आणखीन एक फ्री हिटचा हा चेंडू आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक येईल चौकार. या षटकामध्ये धावा आल्या 30 आणि एकूण धावा येत्या 39. 39 धावा धावसंख्या फलकावरती. इथं मात्र चिपळे त्यांची सुद्धा उपस्थिती उशिरा का होईना मात्र त्यांची उपस्थिती लाभले तर निश्चितच हजेरी लागले. 39 धावा धावसंख्या फलकावरती. 3 गडी बाद झालेत. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. चला खारकोपर संघ आपण जास्त उशीर करू नका प्रतीक. सामना लगेच आपण सुरू करायचा आहे. रात्रीचे 3:04 झालेत. मैदानाकडे आपण जाऊया. आयुष घरातील आयुष गोंदले. हा फटका आणि इथे मात्र फलंदाज बाद. 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावा आहेत त्या आतापर्यंत 39. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या क्षणाला आपण पोहोचतोय. उद्या मात्र स्पर्धा लवकर सुरू होईल. आज एक शो मॅच सुद्धा होती. निश्चितच 10 सामने आपण कव्हर केले. 39 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला हनुमान खेळते. हनुमान बोलाडे. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिले आयुष गोंदलेची. 2 चेंडू सलग निर्धाव आलेत. एकूण धावा आहेत ते 39. नवीन फलंदाज जाईल रोशन ठाकूर. 39 धावा आतापर्यंत. 5 गडी बाद झाल्या. फलंदाजी थोडीशी निराशाजनक राहिली मी तर म्हणेन. तर निश्चितच आपण खारकोपर संघ पाहते.
आकाश शेठ पाटील शिरडोन, स्कायरा 11 शक्ती स्मृती खारकोपर संघ त्यांचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा देऊया आपण खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी मिळेल इथे एक सिंगल, एका धावेने संघ पुढे सरकला 40 धावा धावसंख्या फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला डाव आपण पाहतोय फलंदाजी करत असताना उसरली संघ शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. 8 मध्ये 29 अजय डांगरकरची खेळी आपण पाहिली, ज्यामध्ये 4 घणाघाती षटकारांचा समावेश आहे. एक चौकार त्याने दाखवला आणि एक सिंगल आहे. खोदून काढते चेंडूला, एक धाव निश्चित मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र फलंदाज बादेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चला नवीन फलंदाज लगेच जायचंय. एक्केचाळीस धावा बनल्यात आतापर्यंत. आपण पाहते शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि इथे आपण पाहते 10 मध्ये 30 आले अजयच्या. एकूण धावे ते 41 आणि 42चं टार्गेट. चला उसरली संघ लगेच मैदानावरती उतरायचे. जयेश
मैदानाकडे आपण जाऊया. सामन्याला इथे सुरुवात होईल. 42चं टार्गेट हर्षल ठाकूर आणि त्याला साथ देईल ऋतिक घरत. अजय डांगरकर येईल पहिली गोलंदाजी घेऊन. 42 आहे टार्गेट. 42 रन्स टू विन. चला सामना सुरू करायचा आहे. 3:12 इथे सुरुवात होते ह्या इनिंगला. पहिला चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू येईल अति वेग होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 42चं टार्गेट आहे. अजय डांगरकर करते गोलंदाजी. हर्षल ठाकूर मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती. 38 धावा त्याने जमवल्या होत्या. मात्र ह्या सामन्यामध्ये 42 बनवायचे आहेत संपूर्ण संघाला सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. इथे दडपण वाढेल. अजय डांगरकर समोर तितकं सोपं आव्हान नसणार आहे, कारण उसरली संघ आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिला. 50-55 धावा जरी असल्या त्यांची गोलंदाजी त्यांची नेहमीच ताकद राहिल्या आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकताना संघाला आम्ही पाहिलेत. मात्र खारकोपर संघ इन्फॉर्म आहे आणि हर्षल ठाकूर इथे महत्त्वाचा खेळाडू स्ट्रायकर एंडला आपण पाहते. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी अजय डांगरकर पुन्हा एकदा सज्ज होईल. थोडासा फील्डमध्ये बदल आपण पाहिला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अजय. बॅटची एज. चेंडू थांबणार नाही आणि चेंडू सीमारेषे पार. मिळणार चौकार. चार धावा मिळतील. 4 धावेने संघाचा अकाउंट ओपन होईल. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची. 42 आहे टार्गेट 4 षटकामध्ये. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेट. हर्षलसाठी हा चेंडू होता. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. धावा बनल्या त्या टोटल 5. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पहिला षटक घेऊन अजय तयार आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का खारकोपर संघाला. चला नवीन फलंदाज लगेच जायचे मैदानावरती. ही वेळ नाही विचार करण्याची. आपल्याला प्रेमाची विनंती आहे. प्रतीक पाटील. 5 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. उसरली विरुद्ध खारकोपर अशी ही लढत आहे मैदानावरती. 42चं टार्गेट असताना 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 खर्च केल्यात. उर्वरित चेंडू 20 आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अजय डांगरकर. समोर उभा फलंदाज आपण पाहते प्रतीक पाटील. इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू. स्कोरिंग कंपॅरिझन आपण पाहिलं. अशाच परिस्थिती होती पहिल्या सत्रामध्ये सुद्धा उसरली संघाची. मात्र प्रतीक पाटील इथे बरसतोय. मागे क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक धक्का. दिवेश तिथे येईल आणि निश्चितच आता मात्र अडचणी वाढलेत. संकटामध्ये सापडलाय खारकोपर संघाला आपण पाहते. आणखीन एक धक्का. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धाव्यात त्या 5 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत आहे. विकेट बनवण्यापासून संपूर्ण या स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती. खारकोपर गावचे नवीन जावई अनिकेत म्हात्रे. चिपळाई क्रिकेट संघ चिपळे आयोजित, ग्रामस्थ मंडळ चिपळे आयोजित आमदार चषकाची स्पर्धा
तिसरी रात्र आपण पाहते. थोडासा उशीर झाला. 3:17 5 वाजेच्या आसपास स्पर्धेला सुरुवात झाली. आज शो मॅच होती. 10 सामने कव्हर करायचे होते. अशा पद्धतीचं क्रिकेट आपण नेहमी पाहतो आपल्या विभागामध्ये, तर ही खासियत राहिली. 3-4 3-4 प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिले. नेऱ्याची स्पर्धा सुद्धा आम्ही पाहिली. शेवटचा दिवस 4:30. 2 दिवसापूर्वी कानपुलेची स्पर्धा आम्ही पाहिली. 6:30 AM फायनलचा सामना संपला. 7 वाजता आम्ही घरी. 7:30ला ड्युटी. 9 धावा धावसंख्या फलकावरती. जाऊया आपण मैदानावरती. 9 धाव्यात 18 चेंडू 33. जबरदस्त इथे गोलंदाजी. शरीरापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. धावा बनल्या त्या 9 धावा. 17 चेंडू 33 धावा. समीकरण तितकं सोपं नाही या 17 मध्ये. इथे आपण पाहते जयेश डांगरकर गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला ऋतिक गरज जो सलामीला आलेला फलंदाज आहे प्रफुल्ल त्याला साथ देते. सामन्यामध्ये मजा अजूनही बाकी आहे. 33 धाव्यांची गरज. आणि इथे मात्र फलंदाज बाद. जयेशला मिळेल सफलता. धक्का क्रमांक 3 खारकोपर संघाला. चला नवीन फलंदाज लगेच जायचे मैदानावर. 2 चेंडू संपले. जयेशचा पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. स्कोरिंग कंपॅरिझन जर आपण पाहिलं अजूनही पुढे आहे खारकोपर संघ. जशी सुरुवात झाली होती मात्र 3रं षटक जे हर्षल ठाकूरचं आलं. 30 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि आपण पाहिलं 42चं टार्गेट. 9 धाव्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तितका महागडा नाही. मात्र ही वेळ पहाटेचे 3:19. 9 धावा बनल्यात. 3 गडी बाद झालेत. अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज आहे. उर्वरित 16 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जयेश. धनेश येईल. धनेश भोईर. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होईल जयेशची. लोअर फुल टॉस होता. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे विजय. 1च धावे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. संथ गतीनं धावसंख्या फलक पुढे सरकते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपण जरूर पाहिले. मात्र इथे थोडंसं संकट वाढत चालत. अडचणी वाढत चालत खारकोपर संघाच्या. 10 धाब्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जयेशचा पुढचा चेंडू. मोठा फटका. या फटक्याची गरज होती. तो फटका दाखवलाय. चेंडू सीमा पार. मिळणार षटकार. 16 धावा बनल्या. सामना अजूनही संपला नाही. सामन्याचं चित्र विचित्र होऊ शकतं. अजूनही निकाल स्पष्ट नाही. 16 धावा बनल्यात. 42चं टार्गेट आहे. 26 धाव्यांची अजूनही गरज. उर्वरित 14 चेंडू आणि 26 धावा. 14 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. चेंडू पुरवायचे आहेत मैदानावरती. चौदा चेंडू आणि 26 धाव्यांची अजूनही गरज आहे. सामना दोन्ही बाजूने अजूनही खुला आहे. सुपर 12 मध्ये कोण पोहोचणार ही चर्चा केली जाते. हे पहा अशा पद्धतीचा प्रेक्षक, अशा पद्धतीचे हे खेळाडू, अतिरिक्त खेळाडू डगआउट मध्ये असणं गरजेचं असतं. मॅच बॉल खूप इम्पॉर्टंट असतो अशा सिच्युएशन मध्ये. हा फटका सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका फसलाय आणि इथे फलंदाज बाद होईल. रोशन ठाकूर होता त्या ठिकाणी आणि चुकी झाली नाही. 13 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. 4 गडी बाद. डीजे नितीन आपण संपर्क साधायचे आमच्या मंचावरती. यस, त्यांचा सुद्धा खूप बिझी शेड्यूल आहे. उद्या ते अवेलेबल असतील का ही सुद्धा चर्चा आहे. एकूण धावा त्या 16. अजूनही 12च्या सरासरीनं धावा जमवायच्या 26. 13 चेंडू आणि 26 ची गरज. मॅच बॉल येईल.
क्रिकेट स्पर्धेचा नियम असतो जेव्हा मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानावरती येतो त्याच चेंडूचा वापर होईल. एकूण धाबा आहेत त्या 16 धाबा. मात्र असे कित्येक सामने आम्ही पाहिलेत. 3:22 झालेत. डीजे नितीन आम्हाला जॉईंट होतील. निश्चितच एक झोप घेऊन गोलंदाज तयार जयेश. हा फटका गॅप मध्ये आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही. 4 मिळतील. धाबा बनल्या 20. 12 चेंडू 22. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. 12 मध्ये करायचे 22 धाबा. नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजीसाठी इथे कोणतं तंत्र वापरेल उसरली संघ. उसरली संघाची खासियत नेहमी राहिल्या. आम्ही कधी विसरणार नाही असे सामने ते जिंकलेत. मागच्या 5-6 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला. एक काळ होता या संघानं खूप गाजवला. मात्र त्यानंतर काही खेळाडू जॉबला वेळ तितका मिळत नाही. फक्त संडे एंट्री डे मध्ये खेळणारा हा संघ त्यानंतर नाईट स्पर्धेमध्ये थेट उतरला. मात्र चांगलं क्रिकेट खेळलं आतापर्यंत. गोलंदाजी त्यांची नेहमीच खासियत राहिल्या आणि गोलंदाजीमध्ये सामने जिंकताना आम्ही पाहिलेत. मात्र खारकोपर संघ सुद्धा यंदाच्या मोसमामध्ये आपल्या विभागामध्ये खूप सामने खेळला. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून क्लोज सामने निश्चितच ते घेऊन जातात आणि तिथून सामना फिरवण्याची ताकद. मात्र ह्या स्पर्धेमध्ये चित्र कसं असणार. 12 मध्ये करायच्यात 22. बाद झाला हर्षल, बाद झाला प्रतीक, बाद झाला ऋतिक. आता 2 फलंदाज मैदानावरती. आपण पाहतोय प्रफुल्ल घरतनं 1 चौकार 1 षटकारानं सामना जिवंत ठेवलाय आणि आयुष गोंदले आणि धनेश भोईर मैदानावरती. दोघांची आपण पार्टनरशिप पाहतोय. 20 धावा बनल्यात. 4 गडी बाद झालेत. नवीन गोलंदाज येईल दिवेश बोलाडे. पहिला चेंडू घेऊन 12 मध्ये करायचे 22 धाबा सामना जिंकण्यासाठी. चला सामना सुरू करायचा. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एकदा मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 11 चेंडू आणि 21 धाब्यांची अजूनही गरज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. स्क्रीनवरती ते जॉईंट होतील. ॲक्शनवरती ऑब्जेक्शन आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची अजूनही गरज. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस हा चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक येईल जयेश. थोडासा फंबल येईल. मात्र तत्पूर्वी फक्त 1च धाबे. एकापेक्षा जास्त काही नाही. उर्वरित चेंडू 10 आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची अजूनही गरज. 3 मोठे फटके. सामना खारकोपर संघाच्या बाजूने. मात्र तितकं सोपं नसणार आहे. जसा पद्धतीनं हा सामना पुढे सरकते. 10 मध्ये 20 धाब्यांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दिवेश बोलाडे. इथे बॅटची एज आणि फलंदाज बाद. 5वा खेळाडू मैदानाच्या बाहेर. 22 धाब्यांवरती 5 खेळाडू बाद झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची अजूनही गरज. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज जाईल मैदानावरती. 5 गडी बाद झालेत. जय हनुमान उसरली आणि त्यांच्या विरुद्ध खेळते. मैदानावरती आपण संघ पाहतोय स्काय 11 शक्ती स्मृती खारकोपर. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज येईल कुणाल घरत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे ती 20 धाब्यांची. 9-20 हे समीकरण आहे. मैदानाकडे आपण जाऊया. 20 धाब्यांची अजूनही गरज. गोलंदाज दिवेश. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडू जे सांगता झाले. 4 चेंडू संपलेत आणि धावा आपण पाहते धावसंख्या फलकावरती 22 आहेत. 8 चेंडू आणि 20 धाब्यांची अजूनही गरज. 8 चेंडू 20. स्ट्रायकर एंडला कुणालला आपण पाहते. कुणाल घरत. उंची जास्त आहे. लांबी मिळाली नाही.
कृष्णा चेंडू खाली आणि इथे फलंदाज बादल 7 मध्ये करायचे 20 धावा. सात चेंडू आणि 20 धावींची गरज. 22 बनल्यात. 6 गडी बाद झालेत. आपण पाहतोय निराशाजनक कामगिरी फलंदाजांची राहिली आहे, मात्र शेवटच्या क्षणाला सामना फिरेल का? 7 मध्ये 20. जिग्नेश गोंदले. बॅटची एज होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार नाही चेंडूवरती. आता 6 चेंडू आणि 20 धाव्यांची अजूनही गरज. चला आपण उसरली संघ एकत्र येऊ नका, आपल्याला विनंती आहे. 6 मध्ये 20 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज रोशन ठाकूर. सहा चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. चला सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 20 धाबा. पहिला चेंडू आला निर्धाव. 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. तर निश्चितच धीरज मात्रे चिपलाई चायनीज कॉर्नर. आता ऑफर वाढले. 1 सूपवरती 3 सूप फ्री आहेत. 2 सूप फ्री असतील. टोटल 3 मिळतील. जोरदार अपील. आता त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं चिकन चिल्ली सुद्धा तिथे कुपन सुरू आहे, तिथे आपण संपर्क साधा. प्रोप्रायटर धीरज मात्रे. 4 मध्ये 20. 22 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 मध्ये 20. आडव्या बॅटनं 2 धावा मिळतील. अजूनही सामन्याचं चित्र आपण पाहते. 3 मध्ये 18 धावींची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे हे क्षण आजच्या रात्रीतील. 3 मध्ये 30. 3 मध्ये 18 धावींची गरज. 42 टार्गेट होतं. 3 मध्ये 18 धावा. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. 7वा गडी बाद आहे. 2 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. चला फलंदाज लगेच जायचंय. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज. चला फलंदाज जायचे लवकर. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. पंचांचा इशारा नो बॉल. फ्रंट फुट नो बॉल आहे. 2 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. पंचांची तीक्ष्ण नजर आहे. 57 काकडे सर आदई. 2 मध्ये 17. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट 2-17. आणि इथे निर्धाव चेंडू. औपचारिकता बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि 17 धाब्यांची गरज. आर्यनला आपण पाहते. मोठा फटका इथे येतोय आणि इथे झेलबाद. जबरदस्त झेल. विजय डांगरकर
आणि सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय संघ ठरते जय हनुमान उसरली संघ. वेल प्लेट. नो चेंडू आहे. जल्लोष साकारला. माफ करा. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सामना अजूनही संपला नाही. फ्री हिटचा चेंडू आहे. सेफ आहे. सेफ आहे. एक चेंडू आणि 16 धाब्यांची गरज.